सस्नेह जय जिजाऊ सर्वांना. मी वर्षा संजय खटके पाटील, चिपळूण जिजाऊ ब्रिगेड शहर अध्यक्ष. UIM मीडिया आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत मी सहभाग घेतला आहे. माझ्या स्पर्धेचा विषय महाड 14 तळ्याचा सत्याग्रह, एक परिवर्तनात्मक घटना. साधारण 1927 पर्यंत अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी मनाई होती. तसेच शाळा, मंदिरे, हॉटेल्स या ठिकाणी प्रवेश नाकारला होता. पाण्यासाठी सरकारी तलाव, विहिरी या ठिकाणी सुद्धा त्यांना मनाई होती. आणि अस्पृश्यता एवढी खोलवर मनात रुजली गेली होती की उच्चवर्णीयांना दलितांची सावली सुद्धा स्वतःवर पडू नये असे वाटत होते. आणि हा अन्यायकारक वातावरण बघता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यावर लढायचे ठरवले आणि यासाठी विचार चालू केला. तसेच महाड शहरात 14 तळे म्हणून आहे, त्या ठिकाणी पहिला सत्याग्रह करायचा त्यांनी विचार केला, आयोजन करण्याचे ठरविले. तेथील काही नागरिक आणि काही अधिकारी नगरपालिकेचे यांनी त्यांना चांगले सहकार्य केले. आणि त्याच प्रकारे 20 मार्च 1927 रोजी हा सत्याग्रह करण्याचे आयोजले. आणि त्याचप्रमाणे हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी लोक उपस्थित राहिले. महिलांची संख्या जास्त प्रमाणात होती आणि त्या ठिकाणी अनेक गोष्टी घडतील, काही विरोध होईल, काही होऊ शकतं. तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य केले जाणार नाही, पाणी मिळणार नाही किंवा कुठल्याच चांगल्या प्रकारे सहकार्य न होणार नाहीये. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याची सुद्धा सोय केली होती. आणि तिथे सुरुवातीला पहिल्यांदा त्यांनी त्या 14 तळ्याचे पाणी प्राशन केले आणि नंतर सर्वांनी ते पाणी प्यायला सुरुवात केली. आणि हा सत्याग्रह तिथं पूर्ण केला. आणि हे तलाव हा सगळ्यांसाठी खुला आहे हे त्या ठिकाणी त्यांनी घोषित केले. आणि तो सत्याग्रह झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली. उच्चवर्णीयांचा संतापजनक वातावरण सुरू झाले. त्यांनी काही अफवा पसरवल्या, काही दलितांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, बाबासाहेबांवर गुन्हे दाखल केले, धमक्या दिल्या, अनेक गोष्टी त्यांनी केल्या. सगळ्याच त्या ठिकाणी पाठवणार हे लोक अस्पृश्य लोक सर्व ठिकाणी त्यांचा हक्क दाखवणार ह्या भीतीपोटी त्यांनी खूप काही तिथल्या महाडच्या लोकांना सुद्धा, दलितांना खूप सारा त्रास दिला. आणि ह्याच प्रकारे अशा घटना घडत असून तरी सुद्धा एक मनात उत्साह निर्माण झाला दलितांच्या, अस्पृश्यांच्या, की त्यामुळे राज्यात त्या ठिकाणी त्या सत्याग्रहाचा एवढा इफेक्ट चांगला पडला की प्रत्येक ठिकाणी त्या दलितांना तिथे अधिकार मिळत गेला, सत्याग्रह करत गेले. आणि ह्याचा खूप चांगला असा फायदा झाला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुढे 25 फेब्रुवारी 1927 रोजी मनुस्मृती पुस्तकाचे दहन केले आणि खरी क्रांतिकारी चळवळ तिथून सुरुवात झाली. आणि नंतर संविधानामध्ये अस्पृश्यता निर्मूलनाचा ठोस कायदा तयार केला. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक तिथून कायदे केले, चळवळी केल्या, त्यांना खूप सारा सपोर्ट मिळत गेला. आणि असं त्यांचं जे कार्य आहे ते दलितांसाठी, अस्पृश्यांसाठी हे तर होते. लढा हा फक्त पाण्यासाठी नव्हता, तर समानतेसाठी, अधिकारासाठी होता. समान अधिकार मिळावा, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक ही समानता आली तर समाजामध्ये खरं स्वातंत्र्य मिळाले असे आपण म्हणू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक विचार होते, एक बुद्धीचा महासागर होते. आणि अशा थोर महामानवाला माझा विनम्र अभिवादन आहे. तसेच आज 14 एप्रिल रोजी त्यांचा जन्मदिवस येतोय, त्यासाठी त्यांना मनापासून विनम्र अभिवादन करते. आणि सर्व भारतीयांना मी जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देते. आणि हे माझे विचार तुम्हाला आवडले तर तुम्ही स्पर्धेसाठी मला विजयी करण्यासाठी सहकार्य करा, लाईक, सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त माझे विचार सर्वांपर्यंत पोहोचवा आणि मला यामध्ये विजयी करण्यासाठी प्रयत्न करा. एवढेच बोलून मी थांबते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय भारत.